वेलकम बॅक टू माय चॅनल पौर्णिमाज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत भरून भेंडी। तर मी भेंडी धुवून चांगली कट करून घेतली। तर कट आपण अशा चिरा मारून घ्यायच्या, चिरा कट मारून घ्यायचे त्यांना। त्याच्यानंतर ना मी शेंगदाण्याचं कूट घेतलंय, थोडं भाजून पिसून घेतलंय, जास्त असं काळपट नाही करायचं आपल्याला। आणि त्याच्यानंतर ह्याच्यात मी थोडंसं मीठ टाकले वरनं, तुम्हाला चवीनुसार जसं टाकायचं आहे तसं टाकू शकता। तिखट टाकायचं आहे आपलं प्रमाण, जास्त तिखट तर जास्त तिखट, थोडं तिखट तर थोडं तिखट। त्याच्यानंतर आपण थोडीशी अशी हळद टाकूयात। त्याच्यानंतर ह्याच्यात ॲड करूयात आपण थोडंसं धना पावडर, जसं तुम्हाला पाहिजे तसं टाकायचं तर टाका, नाही टाकलं तरी चालेल। त्याच्यानंतर आपण ह्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये मी ना अद्रक टाकते, ना लसूण टाकते, ना कोथिंबीर, काहीही नाही आहे, सिंपल अशी रेसिपी आहे। तर हे असं चांगलं मिक्स करून घेऊयात आपण। आणि हे मिक्स झाल्यानंतर ना हे जे भेंडीला आपण अशा चिरा मारून घेतल्यात ह्याच्यामध्ये आपल्याला अशी भरून घ्यायची आहे। तर हे आपण सगळं भरून घेऊयात। तर छान असं मी सगळं मिक्स करून घेतले, बघू शकता तुम्ही, सगळ्यांमध्ये अशी भरून घेतले आपण चांगलं। आता ह्याच्यानंतर ना मी कढई ठेवली आणि तेल जो आहे ते चांगलं कडक गरम होऊ द्यायचं आहे। हलक्या तेलामध्येच लगेच आपल्याला भेंडी टाकायची नाही आहे। तर कडक असं तेल गरम झाले का हे आपण चेक करूया थोडंसं। तर झाले कडक तेल गरम। आता आपण ह्याच्यामध्ये भरलेली भेंडी टाकायची आहे। हे आपण असं चांगलं मिक्स करून घेऊयात। खूप सिंपल आहे आणि खायला सुद्धा खूप छान लागते। माझी खूप फेवरेट आहे, मला खूप आवडते भेंडी, आणि भरलेली भेंडी तर खूपच जास्त। तरी आता आपण विदाऊट पाणी वगैरे काही न टाकता थोड्या वेळ झाकून ठेवूयात। तर आपली भरून भेंडी तयार झाली आहे। तर बघा किती सुंदर दिसतीये आणि खायला तर किती टेस्टी लागेल, बघू शकता तुम्ही। हे बघा, आपल्याला प्लेटिंग करून घेऊयात। तर अशी ही छान अशी आपली भरून भेंडी रेडी आहे। तर कसं वाटलं हा माझा छोटासा व्हिडिओ, प्लीज नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।